स्वामीजी, खरं तर आता लाखो रामभक्तांना अयोध्येत यायचं आहे. अयोध्येत येऊन रामाचं दर्शन घ्यायचं आहे आणि अगदी 22 तारखेला सोहळा झाल्यानंतर 23लाच अशी परिस्थिती निर्माण झाली होती की लोक मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र खूप रेटा होता लोकांचा, लाखो लोक रांगेत उभे होते. तर त्या नियोजनाच्या दृष्टीने न्यासाचं काय, म्हणजे न्यासाकडनं काय पावलं उचलली जातात, कारण संपूर्ण देशाला आता अयोध्येत यायचं आहे. ताई, तुम्हाला धन्यवाद. तुम्ही एका गोष्टीकडे माझं लक्ष वेधलं. तुम्ही 23 तारखेची गोष्ट बोलताय, पण मला 22 तारखेबद्दल काही बोलायचं आहे. तुम्ही सांगितलं की 22चा कार्यक्रम नेत्रदीपक झाला, सगळ्यांना तो फार आवडला, हे सत्यच आहे. पण हा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या दिवशी मंदिरामध्ये दर्शनाकरता जी काही झुंबड उडाली त्यामध्ये फार रेटारेटी झाली, धक्काबुक्की पण झाली. अत्यंत सन्मानानं ज्या लोकांना आम्ही बोलवलं त्या लोकांची आम्ही व्यवस्था नाही करू शकलो, त्यांना सुद्धा धक्के सोसावे लागले. आणि यामध्ये आमच्या देशाच्या मोठमोठ्या सेलिब्रिटीज होत्या. हे सगळं मला फार वाईट वाटतं. हे करण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि म्हणून त्या दिवशी त्यांना जो त्रास झाला त्या त्रासाची जबाबदारी स्वीकारून आम्ही न्यासातर्फे सर्वांची क्षमा मागतो. पण 23 तारखेला सकाळी एकदा थोडं हे सगळं लक्षात आल्यानंतर परिस्थिती झपाट्यानं सुधारली आणि तुम्हाला मला सांगायला आनंदही वाटतोय की आत्ता राम मंदिरात येणाऱ्या कुणालाही जरासुद्धा त्रास न होता अर्ध्या तासाच्या आत रामरायाचं विलोभनीय दर्शन प्राप्त होत आहे. अशा प्रकारची सुरळीत व्यवस्था आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आता या, अवश्य या, रामरायाचं दर्शन घ्या, आपल्या नेत्रांचं पार